आजचा विषय खूपच रंजक आहे. अगदी. रोजच्या धकाधकीच्या जीवनात आपल्या आजूबाजूला अशा अनेक गोष्टी असतात ज्या आपण वर्षानुवर्षे पाहत आलेलो असतो. पण त्यामागचं नेमकं शास्त्र आपल्याला कधीच माहीत नसतं. नक्कीच. म्हणजे आता आपल्या घरातला देवाराच बघा, हा असाच एक कुतूहलाचा विषय आहे. आपण मूर्तींची मांडणी अत्यंत काळजीपूर्वक करतो, पण त्याच देव्हाऱ्यात एका कोपऱ्यात ठेवला जाणारा पांढरा शुभ्र शंख अनेकदा केवळ एक परंपरेचा भाग म्हणून ठेवला जातो. हो ना, किंवा बाप्पाच्या शेजारी रिकामी जागा दिसली म्हणून तिथे ठेवला जातो. आणि आज आपण याच विषयाच्या मुळाशी जाणार आहोत. अगदी. माहितीपूर्ण लेखाच्या आधारे आज आपण हे उलगडणार आहोत. कारण देव्हारात ठेवला जाणारा शंख ही केवळ एक धार्मिक वस्तू किंवा शोभेची गोष्ट नाहीये. बरोबर. त्याच्या स्थापनेमागे वास्तुशास्त्राचे आणि ऊर्जेचे अत्यंत कडक आणि महत्त्वपूर्ण नियम दडलेले आहेत. हो, आणि हे नियम काय आहेत किंवा ते पाळले नाहीत तर काय होऊ शकतं, यावर आज आपण सविस्तर चर्चा करणार आहोत. तर मग आपण सुरुवात करूया. म्हणजे बघा, उपलब्ध माहितीच्या सुरुवातीलाच शंखाला हिंदू धर्मात किती महत्त्वाचं स्थान दिलं गेले आहे याचा संदर्भ येतो. या विषयाची सुरुवात करताना वास्तुशास्त्राचा एक मूळ पाया समजून घेणं अत्यंत आवश्यक आहे. कोणता पाया? प्राचीन भारतीय वास्तुशास्त्र किंवा जे जुने ग्रंथ आहेत ना, ते केवळ अंधश्रद्धेवर आधारित नव्हते. अच्छा. त्यामागे ऊर्जेच्या प्रवाहाचं एक अत्यंत सखोल गणित होतं. आपण जेव्हा एखाद्या जुन्या परंपरेकडे बघतो तेव्हा ती केवळ एक कृती नसते, म्हणजे ती घराच्या वातावरणाला संतुलित करणारी एक प्रक्रिया असते. तर अगदी तसंच. आणि शंख हा या प्रक्रियेतील एक अत्यंत प्रभावी दुवा आहे. वास्तुशास्त्रानुसार शंख हा घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह नियंत्रित करणारी आणि तो संपूर्ण घरात पसरवणारी एक अतिशय महत्वाची यंत्रणा आहे. यंत्रणा हा शब्द खूपच अचूक वाटतोय. हो ना. आपण आज याच यंत्रणेचे मॅन्युअल किंवा कार्यपद्धती समजून घेणार आहोत. हे अगदी योग्य उदाहरण दिलं, एखाद्या यंत्रणेचं मॅन्युअल समजून घेणं. कारण लेखात म्हटल्याप्रमाणे जर घरात शंख पूर्ण विधीपूर्वक आणि योग्य दिशेने ठेवला तर साक्षात भगवान विष्णू आणि लक्ष्मी मातेचा विशेष आशीर्वाद मिळतो. बरोबर. म्हणजे शंख घरात असणे ही केवळ देवाची पूजा करण्याची पद्धत नसून ती थेट त्या वास्तूच्या सुखसमृद्धीशी जोडलेली कृती आहे. हो, आणि तिथल्या ऊर्जेशीही जोडलेली आहे. याचाच अर्थ असा की तो देवाऱ्यात नुसता आणून ठेवणं पुरेसं नाहीये. इथेच खरी रंजक गोष्ट अशी आहे की आपण अनेकदा पाहतो लोक बाजारातून अत्यंत सुंदर शंख आणतात. हो, छान डिझाईनवाले. आणि तो देवाऱ्यात कुठेही ठेवून देतात. पण ऊर्जेच्या शास्त्रात कुठेही या शब्दाला जागा नसते. अच्छा. लेखात शंखाला सकारात्मक ऊर्जेचा एक महत्वाचा स्रोत म्हटला आहे. म्हणजे नेमकं काय? आता ऊर्जेचा स्रोत म्हणजे काय, तर समजा घरात एखादं इलेक्ट्रॉनिक उपकरण आणलं, ते जर योग्य ठिकाणी जोडलं नाही तर ते काम करत नाही. वास्तुशास्त्रात शंखाचं अगदी तसंच आहे. म्हणजे जिथून ऊर्जा प्रवाहित होणार आहे ते केंद्रस्थान अचूक असलं पाहिजे. अगदी बरोबर. तो स्रोत जर योग्य पद्धतीने कार्यरत झाला तरच त्यातून निर्माण होणारी सकारात्मक ऊर्जा घरातील प्रत्येक कोपऱ्यात पोहोचते. आणि जेव्हा घराचं संपूर्ण वातावरण अशा सकारात्मक लहरींनी भरून जातं तेव्हा तिथे आपोआपच एक शांतता निर्माण होते. आणि समृद्धीची भावनाही. यालाच पारंपरिक भाषेत भगवान विष्णू आणि लक्ष्मीचा आशीर्वाद म्हटलं गेलं आहे. हे ऐकल्यावर साहजिकच असा विचार येतो की मग हा ऊर्जेचा स्रोत घरात प्रस्थापित करण्यासाठी सर्वात योग्य जागा कोणती? हा खूप महत्वाचा प्रश्न आहे. या माहितीच्या आधारे पुढे असा स्पष्ट उल्लेख येतो की शंख ठेवण्यासाठी वास्तुशास्त्रानुसार एक विशिष्ट दिशा शुभ मानली जाते. ती म्हणजे ईशान्य दिशा. हो, ईशान्य दिशा. घराच्या मंदिरात किंवा देव्हाऱ्यात शंख ठेवताना त्याची दिशा अत्यंत काळजीपूर्वक निवडली पाहिजे. आणि ती केवळ ईशान्याच असावी असा हा वास्तूचा नियम सांगतो. आता इथे प्रश्न असा पडतो की दिशा तर 4 आहेत आणि उपदिशाही आहेत. हो. मग फक्त ईशान्य दिशाच का निवडली गेली असावी? यामागे नक्कीच काहीतरी सखोल कारण असलं पाहिजे. कारण आहे ना, ईशान्य दिशेचं महत्त्व भारतीय वास्तुशास्त्रात अनन्यसाधारण आहे. कसं काय? आपण जर थोडा तांत्रिक आणि ज्योतिषशास्त्रीय विचार केला तर ईशान्य दिशा, ज्याला आपण ईशान कोन असंही म्हणतो. हो, ईशान कोन, ही दिशा देवदेवतांचे निवासस्थान मानली जाते. अच्छा. वास्तुशास्त्राच्या मूळ संकल्पनेनुसार घराच्या ईशान्य कोपऱ्यात सर्वाधिक पवित्र आणि शुद्ध ऊर्जेचा साठा असतो. म्हणजे ती जागा आधीच ऊर्जेने भारित असते. हो, आणि विशेषतः भगवान विष्णूंचे आणि जलतत्वाचे हे मुख्य स्थान मानले गेले आहे. आता आपण शंखाकडे पाहूया. शंख हा समुद्रातून म्हणजे जलतत्वातून निर्माण झालेला आहे.
बरोबर. आणि तो भगवान विष्णूंचा सर्वात प्रिय मानला जातो. म्हणजे जेव्हा आपण जलतत्वाशी जोडलेला हा शंख ईशान्य दिशेला ठेवतो, म्हणजेच त्याच्या नैसर्गिक ऊर्जेच्या स्थानावर ठेवतो. तेव्हा त्या वस्तूची मूळ ऊर्जा आणि त्या दिशेची ऊर्जा एकमेकांशी अचूकपणे मिळून एकरूप होते. अगदी बरोबर. एका अर्थाने तिथली सकारात्मक ऊर्जा कैक पटीनी वाढते. आणि या वाढलेल्या ऊर्जेचा थेट परिणाम घरातील शांतता आणि आनंदाच्या वातावरणावर होतो. हो, म्हणजे ईशान्य दिशा ही त्या ऊर्जेसाठी एका ॲम्प्लिफायरसारखं, म्हणजे आवाज किंवा ऊर्जा वाढवणाऱ्या यंत्रणेसारखं काम करते. तर अगदी तसंच. हे खूपच रंजक आहे. पण नियम जसे काय करावे हे सांगतात, तसेच काय करू नये हे अधिक कडक शब्दात सांगतात. हो, आणि इथेच अनेकदा चुका होतात. इथेच खरी रंजक आणि महत्वाची माहिती समोर येते. या माहितीत एका चुकीच्या दिशेबद्दल अत्यंत स्पष्ट इशारा दिला आहे. देव्हाऱ्यात शंख कधीही चुकीच्या दिशेला तोंड करून ठेवू नये. आणि ती दिशा कोणती हे सांगणं खूप महत्वाचं आहे. ती चुकीची दिशा म्हणजे दक्षिण दिशा. चुकूनही शंखाचं तोंड दक्षिण दिशेकडे नसावे, हा अत्यंत कडक नियम आहे. हो, कारण आपण अनेकदा सजावटीच्या दृष्टिकोनातून विचार करतो आणि शंख असा ठेवतो की तो छान दिसेल. बरोबर. पण तो छान दिसण्यापेक्षा तो कोणत्या दिशेला बघतोय हे अधिक गंभीर आहे. नक्कीच. दक्षिण दिशेचा हा नियम खरोखरच सर्वात गंभीर मानला जातो आणि त्यामागचं कारण समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे. काय कारण आहे त्यामागे? वास्तुशास्त्रामध्ये दक्षिण दिशा ही अनेकदा मृत्यूची देवता यम आणि खाली जाणाऱ्या म्हणजेच अधोगामी ऊर्जेशी जोडलेली असते. बापरे. आता आपण आधी पाहिल्याप्रमाणे शंख हा शुद्ध आणि सकारात्मक ऊर्जेचा प्रबळ स्रोत आहे. हो. मग जर आपण या सकारात्मक ऊर्जेचा स्रोत थेट दक्षिण दिशेकडे म्हणजे नकारात्मक ऊर्जेच्या केंद्राकडे निर्देशित केला तर काय होईल? ऊर्जेच्या प्रवाहाचे जे नैसर्गिक संतुलन असते ते बिघडेल. पूर्णपणे बिघडते. दोन विरुद्ध दिशांच्या ऊर्जा एकमेकांना धडकतात. आणि या माहितीतून मिळणाऱ्या संदर्भानुसार दक्षिण दिशेला शंख ठेवल्याने घरात नकारात्मक ऊर्जेचा संचार प्रचंड वाढतो. अगदी. जेव्हा घरातील ऊर्जेचे संतुलन अशा प्रकारे बिघडते तेव्हा त्याचे थेट परिणाम घरातील आर्थिक स्थितीवर होतात. म्हणजे कुटुंबाच्या प्रगतीवरही परिणाम होतो. हो ना. आर्थिक नुकसान होणे, कुटुंबातील सदस्यांमध्ये विनाकारण ताणतणाव निर्माण होणे, किंवा प्रगतीच्या मार्गात अचानक अडथळे येणे, ही सर्व याच बिघडलेल्या ऊर्जेची लक्षणे मानली जातात. त्यामुळे दिशा चुकणे ही केवळ एक साधी चूक राहत नाही, तर ती वास्तूच्या ऊर्जेला लावलेली एक मोठी गळती ठरू शकते. अगदी 100%. बापरे. म्हणजे केवळ शंख चुकीच्या दिशेला वळवून ठेवल्याने इतका मोठा परिणाम होऊ शकतो? हो. यावरून एक गोष्ट स्पष्ट होते की आपल्या जुन्या परंपरेतील प्रत्येक कृतीमागे अत्यंत काटेकोर नियम होते. पण या सर्वामध्ये ही एक अशी चूक आहे जी बऱ्याच घरांमध्ये नकळतपणे घडते. कोणती चूक? दिशा योग्य असते, शंख ईशान्येलाच ठेवलेला असतो, पण एका अत्यंत महत्वाच्या नियमाचा विसर पडतो. आणि तो म्हणजे स्वच्छतेचा नियम. हो, स्वच्छतेकडे होणारं दुर्लक्ष. आपण अनेकदा सणासुदीला देव्हारा सजवतो, शंख व्यवस्थित ठेवतो, पण त्यानंतर दैनंदिन धावपळीत महिनोन्महिने त्याला हातही लावला जात नाही. त्याच्यावर धूळ साचत राहते. दिशा योग्य असूनही स्वच्छतेकडे होणारे हे दुर्लक्ष वास्तूच्या नियमांनुसार किती चुकीचे आहे यावर या माहितीत विशेष भर दिला आहे. हा एक अतिशय व्यावहारिक आणि रोजच्या जगण्याशी निगडीत असा मुद्दा आहे. कसा काय? ऊर्जेच्या शास्त्रात स्वच्छता या शब्दाचा अर्थ केवळ डाग काढणे इतकाच मर्यादित नसतो. अच्छा. धूळ, अस्वच्छता किंवा अडगळ ही वास्तुशास्त्रानुसार स्थिर किंवा अडकलेली ऊर्जा मानली जाते. म्हणजे ती ऊर्जा पुढे प्रवाहित होऊ शकत नाही. बरोबर. ती आजूबाजूच्या सकारात्मक प्रवाहामध्ये अडथळे निर्माण करते. कोणत्याही पवित्र वस्तूची, विशेषतः शंखाची ऊर्जा टिकवून ठेवण्यासाठी तिचे पवित्र राखणे ही सर्वात पहिली अट असते. हो, जर शंखावर धूळ साचली असेल तर तो त्याच्यातून निघणारी सकारात्मक ऊर्जा घराच्या वातावरणात कशी पसरवणार? अगदी रास्त प्रश्न आहे. म्हणूनच या माहितीच्या आधारे एक अत्यंत सोपा पण महत्वाचा नियम सांगितला आहे की आठवड्यातून किमान एकदा तरी शंख स्वच्छ करणे अनिवार्य आहे. आणि यासाठी गंगाजल वापरण्याचा सल्ला दिला जातो. गंगाजल हे भारतीय परंपरेत शुद्धतेचं सर्वोच्च आणि सर्वात प्रवाही स्वरूप मानले गेले आहे. पण इथे एक गोष्ट सांगावीशी वाटते. काय? गंगाजल नेहमी आणि प्रत्येकाकडे उपलब्ध असेलच असे नाही. मग अशावेळी काय करावे? यावरही या माहितीत एक अतिशय सोपा आणि व्यावहारिक पर्याय सुचवला आहे. हो.
जर गंगाजल उपलब्ध नसेल तर साध्या स्वच्छ गोड्या पाण्यानेही शंख स्वच्छ केला जाऊ शकतो. याचाच अर्थ असा की मूळ उद्देश हा केवळ परंपरेचे अवडंबर माजवणे हा नाही. तर ती वस्तू ऊर्जेच्या प्रवाहासाठी कायम मोकळी आणि शुद्ध ठेवणे हा आहे. नियम कडक असले तरी ते पाळण्यासाठी योग्य लवचिकताही त्यात दिली आहे. जेणेकरून प्रत्येकाला त्याचे पालन करता येईल. अगदी तसंच पाण्याने शंख धुणे ही एक प्रकारे ती ऊर्जा रिसेट करण्याची प्रक्रिया आहे. म्हणजे पूर्ववत करण्याची. हो, जेव्हा आपण स्वच्छ पाण्याने तो शंख धुतो तेव्हा आपण केवळ धूळ काढत नसतो, तर त्याभोवती साचलेली ती अडकलेली नकारात्मक ऊर्जा धुवून काढत असतो. आणि शंखाचा मूळ रंग पांढराशुभ्र असतो, जो शांतता आणि शुद्धतेचा प्रतीक आहे. तो रंग तसाच राहावा, त्याची चमक टिकून राहावी, यासाठी ही स्वच्छता आवश्यक आहे. स्वच्छ आणि प्रसन्न दिसणारा शंख आपोआपच पाहणाऱ्याच्या मनात एक सकारात्मक भावना निर्माण करतो. आणि हाच तर वास्तुशास्त्राचा मुख्य उद्देश आहे, घरातील प्रत्येक कोपऱ्यात प्रसन्नता निर्माण करणे. आत्तापर्यंत आपण शंख नुसता ठेवण्याचे आणि स्वच्छ राखण्याचे नियम पाहिले. तर मग ह्या सगळ्याचा नेमका अर्थ काय होतो? प्रत्यक्ष शंख वाजवण्याच्या कृतीकडे आपण वळूया. हो, हा भाग खूप महत्वाचा आहे. देव्हाऱ्यात नुसता शंख ठेवल्याने अनेक वास्तुदोष दूर होतात, हे तर आपण पाहिलं. पण जेव्हा शंख प्रत्यक्ष वाजवला जातो तेव्हा त्यातून होणारा परिणाम हा पूर्णपणे वेगळ्याच पातळीवरचा असतो. या माहितीत शंखनादाचे जे फायदे सांगितले आहेत ते खरोखरच थक्क करणारे आहेत. नक्कीच. नुसता शंख असणे आणि तो वाजवणे या दोन कृतींमध्ये वास्तू आणि ऊर्जेच्या दृष्टिकोनातून नेमका काय फरक पडतो? हा खरोखरच या संपूर्ण चर्चेचा सर्वात गाभा असलेला विषय आहे. जेव्हा शंख देव्हाऱ्यात शांतपणे ठेवलेला असतो तेव्हा तो एक स्थिर ऊर्जेचा स्रोत म्हणून काम करत असतो. म्हणजे ती ऊर्जा शांत असते. हो, ती ऊर्जा त्या विशिष्ट जागेपुरती मर्यादित असते. पण जेव्हा तो शंख वाजवला जातो तेव्हा त्यातून प्रत्यक्ष ध्वनिलहरी बाहेर पडतात. आणि ती स्थिर ऊर्जा एका प्रचंड प्रवाही आणि गतिमान ऊर्जेत रूपांतरित होते. वा, वास्तुशास्त्र आणि जुने ग्रंथ सांगतात की या ध्वनिलहरींमध्ये एक विलक्षण ताकद असते. अगदी. जेव्हा शंखनाद होतो तेव्हा त्या लहरी संपूर्ण घरात वेगाने प्रवास करतात. आणि घराच्या ज्या कोपऱ्यांमध्ये नकारात्मक ऊर्जा साचलेली असते तिथे जाऊन ती नकारात्मकता अक्षरशः नष्ट करतात. आपण अनेकदा अनुभवतो की काही ठिकाणी गेल्यावर विनाकारण मन अस्वस्थ होतं. हो, खूपदा होतं असं. आणि काही ठिकाणी गेल्यावर एकदम शांत वाटतं. हा सगळा त्या वास्तूतील ऊर्जेचा आणि ध्वनीचा खेळ असतो. शंखनादामुळे वातावरणातील जडत्व संपते आणि एक अतिशय शुद्ध आणि अंतशांत स्पंदन निर्माण होते. या माहितीतून मिळणारा संदर्भ स्पष्ट सांगतो की ज्या घरात नियमित शंख वाजवला जातो तिथे लक्ष्मी मातेचा कायमचा निवास होतो आणि कुटुंबात सुख, समृद्धी आणि कल्याण येते. ही ध्वनीची ऊर्जा केवळ आध्यात्मिक नाही, तर ती संपूर्ण घराचं वातावरण एका क्षणात शुद्ध करणारी प्रबळ प्रक्रिया आहे. खरंय? म्हणजे शंखनाद हा केवळ एक धार्मिक आवाज नसून ती वास्तूची संपूर्ण शुद्धीकरणाची एक प्रक्रिया आहे. अगदी बरोबर. तर आजच्या ह्या सखोल चर्चेतून आपण वास्तुशास्त्रातील आणि ऊर्जेच्या गणितातील अत्यंत बारकावे समजून घेतले. या सर्व माहितीचा आपण अगदी थोडक्यात आढावा घेऊया. नक्कीच. सर्वात पहिली आणि महत्वाची गोष्ट म्हणजे दिशा. शंख नेहमी देव्हाऱ्याच्या ईशान्य दिशेलाच असावा, कारण ते पवित्र आणि सकारात्मक ऊर्जेचे मुख्य केंद्र आहे. दुसरा आणि सर्वात कडक नियम जो टाळायचा आहे, शंखाचे तोंड चुकूनही दक्षिण दिशेला नसावे, कारण त्यामुळे ऊर्जेचा प्रवाह उलटा होऊन आर्थिक आणि मानसिक नुकसान होऊ शकते. तिसरा मुद्दा स्वच्छतेचा. आठवड्यातून किमान एकदा गंगाजलाने किंवा स्वच्छ गोड्या पाण्याने शंख धुणे अनिवार्य आहे. आणि शेवटचा मुद्दा म्हणजे शंखनाद. नुसर्व माहितीला आणि नियमांना कोणत्याही अंधश्रद्धेच्या दृष्टिकोनातून न पाहता प्राचीन वास्तुशास्त्र आणि उपलब्ध माहितीचा एक अभ्यासपूर्ण स्रोत म्हणून पाहावे. हो, आपला उद्देश हा केवळ त्यामागील विचार आणि नियम समजून घेणं हा आहे. अगदी. या सर्व माहितीचे तटस्थपणे विश्लेषण करणे हे खरोखरच महत्वाचे आहे. पण आजच्या या चर्चेच्या अगदी शेवटी याच माहितीच्या आधारे एक अत्यंत कुतूहलवर्धक आणि नव्याने विचार करायला लावणारा मुद्दा समोर येतो. कोणता मुद्दा? आपण आत्ताच पाहिलं की जुने ग्रंथ असा ठाम दावा करतात की शंखाच्या ध्वनिलहरींमुळे वातावरणातील नकारात्मकता नष्ट होते आणि मनाला प्रचंड शांती मिळते.
आता हा झाला पारंपरिक दृष्टिकोन. हं, पण जर याच गोष्टीकडे आपण आजच्या आधुनिक विज्ञानाच्या चष्म्यातून पाहिलं, म्हणजे विस्मयकारक जग उलगडतं. कसं काय? शंखासारख्या प्राचीन वाद्यांमधून निघणाऱ्या या विशिष्ट लहरी, ज्याला आपण अकॉस्टिक फ्रिक्वेन्सीज म्हणतो, त्यांचा आधुनिक मानवी मेंदूवर आणि मज्जासंस्थेवर वैज्ञानिक दृष्ट्या नेमका काय प्रभाव पडत असेल? हा विचार करण्यासारखा प्रश्न आहे. आजच्या या धकाधकीच्या आणि प्रचंड तणावग्रस्त जीवनशैलीत या विशिष्ट ध्वनी लहरी खरोखरच आपल्या शरीरातील ताणतणाव कमी करू शकतात का? संप्रेरकांवर सकारात्मक बदल घडवून आणू शकतात का? जर असं असेल तर हजारो वर्षांपूर्वी आपल्या पूर्वजांनी विकसित केलेली ही वाद्ये केवळ पूजेची साधने नसून ती मानवी मन शांत करणारी एक अत्यंत प्रगत वैज्ञानिक यंत्रणा असू शकते. ध्वनी आणि मानवी मेंदूचा हा खेळ किती जुना आणि किती प्रगत असेल याचा विचार नक्कीच करायला हवा. वाह! प्राचीन परंपरा आणि आधुनिक ध्वनिशास्त्र यांचा हा संबंध खरोखरच एका वेगळ्याच पातळीवर विचार करायला लावणारा आहे. नक्कीच. आपण ज्या गोष्टीकडे केवळ एक धार्मिक विधी म्हणून पाहतो, त्यात मानवी कल्याणाचे किती मोठे विज्ञान दडलेले असू शकते याचीही एक उत्तम जाणीव आहे. हो ना? या करूया. हं. एका नव्या विषयावर, नवीन माहिती आणि अशाच एका वेगळ्या दृष्टिकोनासह पुन्हा भेटूया. तोपर्यंत आजूबाजूच्या गोष्टींमागचं शास्त्र शोधत रहा आणि विचार करत रहा. नमस्कार.